नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, विधानसभा निवडणुकांचे निकाल जेव्हा लागले त्यानंतर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं हे स्पष्ट झालं आणि स्वाभाविकच विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी ज्यांचा सुपडा पूर्णपणे साफ झाला आणि अशी स्थिती आली की आता राज्यामध्ये विरोधक आहेत की नाहीत. आणि त्यावरनं मग सातत्याने अशा टिप्पण्या केल्या जातात की लोकशाहीमध्ये नेहमी विरोधी पक्षसुद्धा तेवढाच भक्कम पाहिजे, कारण शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही लोकशाहीची चाकं आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्षसुद्धा तेवढाच भक्कम असेल तर हे लोकशाहीचं जो रथ आहे किंवा वाहन जे आहे ते व्यवस्थित चालू शकतं. अशा पद्धतीच्या टिप्पण्या प्रामुख्याने आत्ता जे विरोधी पक्षामध्ये आहेत ते सगळे नेते म्हणा, त्यांचे पक्ष ही भूमिका मांडताना आपल्याला दिसतात. पण आता विरोधी पक्ष भक्कम पाहिजे म्हणजे काय? लोकांनी तर महायुतीला एवढं भरभक्कम असं बहुमत दिलेलं आहे की स्वाभाविकच विरोधी पक्ष जो आहे तो कमजोर झालेला आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष नेतासुद्धा निवडता येईल की नाही अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे जर विरोधी पक्ष भक्कम पाहिजे तर विरोधी पक्षाला स्वतःला वाटलं पाहिजे की आपण भक्कमपणे काहीतरी सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध रान उठवायला हवं, वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्यावरनं सरकारची कोंडी करायला हवी, त्या मुद्द्यांवरनं सरकारला कसं पेचात पकडता येईल हे पाहायला हवं. हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यासाठी जनता काहीच करू शकत नाही. शेवटी जनतेने जे बहुमत दिलेलं आहे ते दिलं आहे आता. त्यामुळे विरोधी पक्षाकडे जे काही संख्याबळ आहे त्या आधारे सत्ताधारी पक्षाला कसं कोंडीत पकडता येईल याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे आणि त्याच्यामध्ये नेमका हाच प्रश्न आहे की विरोधी पक्ष जो आहे त्याच्यासमोर अनेक मुद्दे आहेत चांगले उपस्थित करण्यासारखे. संतोष देशमुख हत्याकांड आहेच, त्याचबरोबर स्वारगेटला झालेलं प्रकरण आहे. असे अनेक मुद्दे त्यांच्याकडे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधारे ते एकंदरीत सरकारला कोंडीत पकडू शकतात, सरकारवर टीका करू शकतात, सरकारला घेरू शकतात, भलेही त्यांचं संख्याबळ कमी असेल. पण तशी स्थिती मात्र कुठेच दिसत नाही. आणि हे कोणी विश्लेषण करण्यासारखं नव्हे तर स्वतः विरोधी पक्षातलेच लोक बोलत आहेत आणि ते दाखवत आहेत सुद्धा त्यांच्या एकूण कृतीमधनं, त्यांच्या वागण्यातून. त्यामुळे ते स्पष्ट होते की विरोधी पक्ष छोटा असला तरी त्यांनी एकजूट दाखवली तरी ते निश्चितपणे सरकारला काहीतरी सरकारसमोर एक प्रकारचं आव्हान उभं करू शकतात आणि करायला हवं. पण तसं मात्र दिसत नाही. ज्यावेळेला या अधिवेशनाची सुरुवात होणार त्याच्या पूर्वसंध्येला जे विरोधी पक्षांची सगळी बैठक झाली अंबादास दानवे यांच्या घरी शासकीय निवासस्थानी, त्यावेळेला तिथे प्रमुख नेते उपस्थितच नव्हते महाविकास आघाडीचे. मग ते का उपस्थित नव्हते? जर तुम्हाला एकीचं बळ दाखवायचं आहे आणि एका बाजूला हे सगळे विरोधक महायुतीमध्ये कशी धुसफूस आहे, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात कसं बिनसलेलं आहे हे वारंवार सांगत असतात. तर ते सांगायला हरकत नाही, ते राजकारणाचा एक भागच आहे. पण त्याच वेळेला आपल्यामध्ये कशी एकजूट आहे हे दाखवणं आवश्यक आहे की नाही. पण तिथे मात्र अंबादास दानवेंकडे जी बैठक झाली त्या ठिकाणी प्रमुख नेतेच उपस्थित नव्हते. सतेज पाटील उपस्थित नव्हते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील उपस्थित नव्हते, शेकापचे जयंत पाटील उपस्थित नव्हते. तर ही सगळी मंडळी उपस्थित नसल्यामुळे प्रश्न हाच निर्माण होतो की विरोधक नेमकं करतायत काय, मग ते एकत्र का नाही आहेत. आणि त्यातून मग प्रश्न निर्माण होतो की मग हे सरकारला घाम कसा काय फोडणार. पत्रकार परिषद घेताना त्याच्यामध्ये सगळे प्रमुख नेते हवेत. मग जितेंद्र आव्हाड असतात किंवा अंबादास दानवे असतात, आदित्य ठाकरे असतात, प्रमुख नेते कुठे आहेत ज्यांची आत्ता आपण नावं घेतली. हे नेते सुद्धा त्याच वेळेला तेवढ्याच पोटतिडकीने बोलताना दिसले पाहिजेत. पण तसं पाहायला मिळालं नाही. दुसरी गोष्ट, याच सगळ्या विरोधी पक्षाच्या एकंदरीत या अशा पद्धतीच्या वर्तनामुळे त्यांच्याच पक्षातले म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार हे सुद्धा नाराज झाले. त्यांनी या सगळ्या अधिवेशनादरम्यानच बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आपली नाराजी बोलून दाखवली. अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे.
आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे. सरकारवर का? तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही. आणि विरोधी पक्ष का? कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूनी त्या ठिकाणी कुणीही लढत नाही. मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही. म्हणजे गमतीचा भाग आहे की विरोधी पक्षांनी सरकारबद्दल कसं नाराजीचं वातावरण आहे जनतेमध्ये हे सांगायला पाहिजे. तर विरोधी पक्षांचे लोक विरोधी पक्षांवरच नाराज आहेत, त्यांच्यातच नीट एक वाक्यता नाहीये हे विरोधी पक्षच सांगतोय. मग आणखी काय समोर वाढून ठेवलेलं आहे आपल्याला स्पष्टच होतं की या अधिवेशनामध्ये काय होणार. रोहित पवारच सांगतायत की प्रमुख नेते आमच्या पक्षामध्ये अनेक माजी मंत्री राहिलेले मोठी मोठी पदं भूषवलेले नेते आहेत, पण ते इथे विरोधी पक्ष म्हणून दिसतच नाहीत. अर्थात त्यांचा रोग कदाचित जयंत पाटलांकडेच असेल, पण ते बोलून दाखवत आहे. ते सरकारबद्दल नाराजी व्यक्त करणं हा तर विरोधी पक्षाचं कामच आहे, पण ते विरोधी पक्षावर पण नाराज आहेत कारण विरोधी पक्ष एकत्र नाही. आता हे तर कोणी दुसरा माणूस सांगत नाही की भाजपचा आरोप नाहीये, हे स्वतःच रोहित पवार सांगतायत. मग अशा पद्धतीने विरोधक जर विस्कटलेले असतील, विस्कळीत असतील, तर कसे काय ते सामना करणार? आधीच त्यांची संख्या कमी आहे. आता हे सगळं रोहित पवारांचं स्टेटमेंट जे आहे ते सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं आणि स्वाभाविक आहे, पत्रकारांसमोरच ते बोललेले आहेत, ते काय खासगीत कुठे बोलले नाहीत. ते दाखवल्यावर सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या वैतागल्या की असं तुम्ही नेमकं फक्त काही ठराविक त्यांचे मुद्दे जे आहेत ते कसं काय दाखवताय, ते दाखवू नका. म्हणजे एखाद्या सरकारमधल्या एखाद्या आमदाराचे मंत्र्याचे असे वेचक मुद्दे जे आहेत ते दाखवायचे आणि त्याच्यावर रान उठवायचं हे मात्र सुप्रिया सुळेंना चालतं. पण आपल्याच पक्षातल्या एका नेत्याने विरोधी पक्षावरच आक्षेप घेतलेला आहे, नाराजी व्यक्त केली आहे, तर ते का दाखवू नये? ते पण दाखवायला पाहिजे. आणि ते काही चुकीचं नाहीये, जे दिसतंय त्या पद्धतीनेच बोललं जातंय. मग असं नसतं तर हे सगळे नेते, प्रमुख नेते हे पूर्वसंध्येला एकत्र आले असते आणि कशा पद्धतीने आपल्याला व्यूहरचना आखायची आहे, डावपेच कसे लढवायचे, कसं लढायचंय या सरकारविरुद्ध हे ठरवता आलं असतं त्यांना. पण तसं काय झालेलं दिसत नाही. एकीकडे विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा आहे, पण त्याच्यातही एक वाक्यता नाही. मी सगळे एकत्र येऊन ठरवतायत असं कुठेही दिसलेलं नाही की बाबा अमुक एका पक्षाचा विरोधी पक्षनेता होईल, एक विधान परिषदेमध्ये होईल, एक विधानसभेमध्ये होईल, असं काही होताना दिसत नाही. चर्चा चालू आहे ती ठाकरे गटाचा कोण होईल, भास्कर जाधव होतील का आणखी कोणी होईल का आदित्य ठाकरे होतील. भास्कर जाधव, सुनील प्रभू हे जाऊन नार्वेकरांना भेटले, हे सगळं चालू आहे. तिकडे संजय राऊत असो की उबाटा गट हा रोजच्या रोज फडणवीसांची तारीफ करण्यात नुसता मशगूल आहे. जवळपास 6-7 वेळा त्यांनी फडणवीसांची तारीफ केली वेगवेगळ्या मुद्द्यांवर. मग विरोधी पक्ष काय करतोय हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्यात चूक काय? एका बाजूला म्हणायचं की विरोधी पक्ष भक्कम पाहिजे, तो नसेल तर मग लोकशाहीचा रथ जो आहे तो व्यवस्थित चालणार नाही, वेडावाकडा चालेल. मग आता संधी आहे ना तुम्हाला, जी काही तुमची संख्या आहे त्या संख्येच्या आधारे सरकारची कोंडी करण्याची, आणि असे अनेक मुद्दे आहेत तुमच्यासमोर. पण सध्या तरी परिस्थिती या सगळ्या मुद्द्यांवर दिसून येते. जसं ते म्हटलं तर टांगा पलटी घोडे फरार, तसं टांगा पलटी आणि विरोधक फरार अशीच परिस्थिती सध्या दिसते महाराष्ट्रामध्ये. आता याचा काय पडसाद येता या सगळ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उमटत आहेत हे बघायला मिळेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.